पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तमाम विद्यार्थी मित्रांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. तर मित्रांनो बघा, पोलीस भरती संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. तर बघा, पोलीस भरतीचं जे काही ग्राउंड आहे, तर ग्राउंड महत्त्वाचं म्हणजे तुमचं किती तारखेपासून सुरू होणार आहे सर्व जिल्ह्यांचं. तर बघा, ज्या विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीसाठी अर्ज केलेला आहे, तर तुमचं ग्राउंड किती तारखेला सुरू होणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे खुशखबर अशी आहे, तर तुमचं हॉल तिकीट तुम्हाला कधी या ठिकाणी डाउनलोड करायचं आहे, जनरेट करायचं आहे. हॉल तिकीट जाहीर या ठिकाणी झालेलं आहे किंवा नाही, त्या संदर्भात सुद्धा मी तुम्हाला अपडेट देणार आहे. आणि सोबतच मुंबईच्या ग्राउंडबद्दल अपडेट देणार आहे की मुंबईचं जे काही ग्राउंड आहे, तर ते काही कारणास्तव आता कॅन्सल होणार आहे किंवा नाही, किंवा मुंबईच्या ग्राउंडची डेट फिक्स झालेली आहे किंवा नाही म्हणून. तर व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तमाम विद्यार्थ्यांसाठी, त्याच्यामध्ये पुरुष असो किंवा महिला असो. त्याच्यामुळे सर्वांना रिक्वेस्ट आहे की शेवटपर्यंत व्हिडिओला बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. आता मित्रांनो बघा, तुम्ही समोर पाहू शकता चांगल्या पद्धतीने पोलीस भरती ग्राउंड 2026. आता या ठिकाणी बघा, आजपर्यंत आलेल्या ग्राउंडच्या तारखा. तर आजपर्यंत ज्या पण जिल्ह्याच्या ग्राउंडच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत ते मी तुम्हाला अगोदर सांगतो, त्याच्यानंतर सांगतो की मुंबईचं ग्राउंड कॅन्सल झालेलं आहे किंवा होणार आहे म्हणून. आणि महत्त्वाचं म्हणजे त्याची तारीख पुढं जाणार आहे का, ते मी तुम्हाला व्हिडिओच्या नंतर सांगतो. तर आता समोरचं तुम्ही पहिलं बघू शकता, त्या ठिकाणी मुंबई शहर आता 11 फेब्रुवारी तारीख देण्यात आलेली आहे, परंतु ही चुकीची आहे किंवा बरोबर आहे ते मी तुम्हाला पुढं सांगतो, ठीक आहे. त्याच्यानंतर नाशिक ग्रामीणसाठी या ठिकाणी 11 फेब्रुवारी तारीख देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर वर्धा 11 फेब्रुवारी, अहिल्यानगर पोलीस 11 फेब्रुवारी, त्याच्यानंतर ठाणे शहर 11 फेब्रुवारी या ठिकाणी तारीख जाहीर करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर नागपूर ग्रामीण 11 फेब्रुवारी, त्याच्यानंतर या ठिकाणी बघू शकतात नागपूर शहर 11 फेब्रुवारी, जालना जिल्हा या ठिकाणी 11 फेब्रुवारी, नांदेड जिल्हासुद्धा 11 फेब्रुवारीला या ठिकाणी ग्राउंड होणार आहे. त्याच्यानंतर बीड जिल्ह्याचा या ठिकाणी ग्राउंड 11 फेब्रुवारीला या ठिकाणी होणार आहे. त्याच्यानंतर बुलढाणा 11 फेब्रुवारी, छत्रपती संभाजी महाराज नगर 11 फेब्रुवारी, त्याच्यानंतर धाराशिव 11 फेब्रुवारी, त्याच्यानंतर समोरचं बघू शकता वाशिम जिल्ह्याची सुद्धा तारीख 11 फेब्रुवारीच आहे. त्याच्यानंतर पालघर 11 फेब्रुवारी, रायगड जिल्हा पोलीस 11 फेब्रुवारी, सोलापूर शहर 11 फेब्रुवारी, त्याच्यानंतर धुळ्याचं सुद्धा या ठिकाणी ग्राउंडची डेट जाहीर झालेली 11 फेब्रुवारीला तुमचं ग्राउंड होणार आहे. सगळ्यांनी तयारी करून ठेवा. त्याच्यानंतर गडचिरोली 11 फेब्रुवारी, चंद्रपूर पण 11 फेब्रुवारीला होणार आहे. त्याच्यानंतर मुंबई लोह मार्ग या ठिकाणी 11 फेब्रुवारी, यवतमाळ जिल्हा 11 फेब्रुवारी, मीरा भाईंदर 11 फेब्रुवारी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची तारीख या ठिकाणी बदल झालेली आहे, तर ती 12 फेब्रुवारी या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर SRPF गट क्रमांक 15 16 फेब्रुवारीपासून तुमचं ग्राउंड सुरू होणार आहे. त्याच्यानंतर मीरा भाईंदर 16 फेब्रुवारी, ठाणे ग्रामीण 19 फेब्रुवारी. आता 19 फेब्रुवारीला या ठिकाणी जवळपास शिवाजी महाराजांची जयंती आहे, तर बघू जी तारीख समोर आलेली आहे ती. त्याच्यानंतर SRPF गट क्रमांक 2 20 या ठिकाणी बघू शकतात 20 फेब्रुवारी, SRPF ग्रुप क्रमांक 2 20 फेब्रुवारी. त्याच्यानंतर नाशिक ग्रामीण चालक बघू शकतात 20 फेब्रुवारी. त्याच्यानंतर नागपूर कारागृह 11 मार्चला ग्राउंड सुरू होणार आहे. तर बघा, या विद्यार्थ्यांना भरपूर वेळ म्हणजे अजून 1 महिना लेट तुमचं ग्राउंड होणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त ग्राउंडसाठी संधी आहे आणि ही तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. त्याच्यानंतर समोरचं बघू शकतात पुणे लोह मार्ग 16 फेब्रुवारीला या ठिकाणी ग्राउंड होणार आहे. नाशिक कारागृह मुली 24 मार्चपासून तुमचं ग्राउंड सुरू होणार आहे. आता महत्त्वाचं म्हणजे एवढ्या घटकांच्या तारखा जाहीर झालेल्या आहे, बाकीच्या ठिकाणाच्या अजून जाहीर झालेल्या नाही आहे. मग ते ग्राउंडच्या या ठिकाणी ज्या काही तारखा आहेत त्या लेट पण येऊ शकता, ते ग्राउंड तुमचं लेट होऊ शकतं. उलट तुमच्यासाठी चांगली गोष्ट ही की जेवढं लेट तुमचं ग्राउंड होईल तेवढं तुम्हाला प्रॅक्टिस करायला, तयारी करायला वेळ भेटतोय. त्याच्यामुळं प्रॅक्टिस आणि तयारी जास्त करा, कारण कॉम्पिटिशन खूप टफ होणार आहे. आता मुंबईची तारीख फिक्स झाली का, याच्याबद्दल भरपूर विद्यार्थ्यांचा प्रश्न होता. त्याच्यानंतर हॉल तिकीटचा. आता बघा, 11 फेब्रुवारीला तुमचं ग्राउंड आहे म्हटल्यावर आज महत्त्वाचं म्हणजे आजची तारीख तुम्हाला माहितीच असेल, तर जवळपास 1 ते 2 दिवसामध्ये तुमचं हॉल तिकीट जनरेट होऊन जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचं 11 फेब्रुवारीला ग्राउंड आहे त्यांचं हॉल तिकीट आता उद्या परवामध्ये जनरेट होऊन जाणार आहे. ते कशा पद्धतीने डाउनलोड करायचं आणि कसं तुम्हाला त्याची हे करायची आहे या ठिकाणी प्रिंट किंवा PDF डाउनलोड, ते मी तुम्हाला डायरेक्टली लाईव्ह व्हिडिओमध्ये शिकवणार आहे. कोणत्या वेबसाईटवरती जायचं, कसं डाउनलोड करायचं, सगळं तुम्हाला
शिकवणार आहे. तर बघा, तुमचं हॉल तिकीट 2 दिवसात जनरेट होऊन जाणार आहे. तर ते डाउनलोड करायची पूर्ण प्रोसेस मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकवेल. आता मुंबईच्या ग्राउंडची डेट फिक्स झाली का? तर बघा, मुंबईचं जे काही ग्राउंड आहे ते 11 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. भरपूर विद्यार्थ्यांचा प्रश्न होता, सर ते ग्राउंड पुढं जाईल का? आता तुम्हालाच माहिती चांगल्या पद्धतीने की या ठिकाणी ग्राउंड ऑफिशियल डेट जाहीर झालेली आहे, परिपत्रक आलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. आता मुंबईचं ग्राउंड पुढं ढकलण्यासाठी शासनाजवळ कुठलंही कारण नाही आहे, कारण उपमुख्यमंत्री पदाची शपथ या ठिकाणी सुनेत्राताई अजितदादा पवार यांनी घेतलेली आहे. त्याच्यामुळं तिथंसुद्धा कुठलाही आक्षेप नसणार आहे. त्याच्यामुळं ग्राउंड 11 फेब्रुवारीपासूनच सुरू होणार आहे. त्याच्यामुळं सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की जास्तीत जास्त तयारी करा. जर काही बदल झाला कुठल्या ग्राउंडच्या तारखेमध्ये तसं मी तुम्हाला वेळोवेळी देणार आहे. त्याच्यामुळं लक्षात घ्या की ज्या तारखा जाहीर झालेल्या आहेत त्याच्यानुसारच तुम्हाला तयारी करायची आहे. तर सगळ्यांना ग्राउंडसाठी या ठिकाणी ऑल द बेस्ट आहे. तुमचं ग्राउंड होईल. हॉल तिकीट आल्यानंतर अपडेट मी तुम्हाला देणारच आहे. सगळ्यांनी ग्राउंडची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. आय होप व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर 11 फेब्रुवारी मुंबईच्या ग्राउंडची डेट झालेली फिक्स, त्याच्यामध्ये कुठलाही बदल नाही आहे. जर काही अपडेट आली तशी मी तुम्हाला वेळोवेळी देणार आहे. तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.